मित्रांनो नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. तर आज आपण महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत आणि तो महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे तर भारतातील नृत्य प्रकार, भारतातील घटक राज्य, भारतातील असणारे वेगवेगळे प्रदेश आणि त्या प्रदेशामध्ये, त्या घटक राज्यामध्ये, त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये असणारे लोकनृत्य कुठले कुठले आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि परीक्षेला हमखास तुम्हाला यावरती एक प्रश्न आलाच जातो. एक मार्काची तुमची तयारी आहे. तुम्हाला हे पूर्ण लेक्चर तुम्ही बघा, याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्काची तुमच्या तयारी होणार म्हणजे होणारच. आणि त्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका. हे संपूर्ण लेक्चर बघा, तुम्ही संपूर्ण लेक्चर बघा. तर आपल्या भारतातील नृत्य प्रकारामध्ये शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य यांचा समावेश होतो. शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य यांचा समावेश होतो. संगीत असेल, नाटकं असतील आणि आणि नाटक अकादमी, साहित्य अकादमी ज्याप्रमाणे आहे तसे नाटक अकादमी सुद्धा आपल्या देशामध्ये आहे. तर त्यांनी 8 नृत्यांना शास्त्रीय नृत्य प्रकार असं जी मान्यता दिलेली आहे. तर त्याच्यातलं कुठलं कुठलं 8 नृत्य प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये भरतनाट्य आहे, ते तामिळनाडूमध्ये केलं जातं. कथक आहे, ते उत्तर प्रदेशमध्ये मुख्यतः. त्यानंतर कथकली केरळ राज्यामध्ये, कुचिपुडी आंध्र प्रदेश राज्यामध्ये, ओडिसा राज्यामध्ये, सत्रिय आसाम राज्यामध्ये, मणिपूर राज्यामध्ये आणि मोहिनीअट्टम केरळ राज्यामध्ये. लक्षात आलं का? की अशा पद्धतीनं जी लोकनृत्य आहेत ते आपल्याला भारतामध्ये आपल्या असलेली पाहायला मिळतात. तर आपला या ठिकाणी बघा, आपण हे लेक्चर पाहताना अगदी बारकाईनं तुम्ही पहा, बारकाईनं अभ्यास करा. तुम्ही जर हे लेक्चर पाहत असाल तर वही आणि पेन घेऊन बसा आणि ज्या ज्या काही महत्त्वाच्या नोंदी तुम्हाला वाटतात की जे महत्त्वाचं आहे असं वाटतंय ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करा. त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. तुमचा सराव त्याच्यातून होणार आहे आणि तुमचा सराव त्याच्यातून झाल्यामुळे लिखाणातून आणि ऐकण्यातून, बघण्यातून तुमचं डबल रिव्हिजन होणार आणि तुमच्या लक्षामध्ये राहण्यासाठी ते उपयोगी होणार आहे. तर इथं पहिला प्रश्न काय आहे बघा. पहिला प्रश्न असा आहे की छत्तीसगडमधील पंथी नृत्यच्या टिंबच्या अनुयायाशी संबंधित आहे. बघा, छत्तीसगडमधील पंथी नृत्य टिंबच्या अनुयायाशी संबंधित आहे. आता हे लय जबरदस्त किंवा लय चांगला प्रश्न आहे हा प्रश्न. बघा, तुम्ही प्रश्न पहिला वाचवा, लक्षात घ्या, समजून घ्या. काय म्हटलाय प्रश्न? छत्तीसगडमधील पंथी नृत्य टिंबच्या अनुयायाशी संबंधित आहे. म्हणजे कोणाच्या अनुयायाशी संबंधित आहे? इथं अनुयायी त्यांनी दिलेले आहे. तिथं पर्याय क्रमांकामध्ये त्यामध्ये गुरु घाशीदास आहे, त्यानंतर खाली आहे कबीर आहे, त्यानंतर काबुले आहे, त्यानंतर नानक आहे. तर तुम्हाला सांगतो ह्याचं उत्तर जे आहे ते गुरु घाशीदास असणार आहे. गुरु घाशीदास हे उत्तर असणार आहे. आता हे गुरु घाशीदास का, तर तुम्हाला सांगतो गुरु घाशीदास का. हे बघा, पंथी नृत्य, हे पहिला हे माहिती असून दे. हे चित्र तुम्हाला इथं दाखवलेलं आहे मी. हे पंथी नृत्य झारखंड राज्यामध्ये अशा पद्धतीनं असते बघा. एकावर असे ज्यामध्ये आपल्याला दहीहंडीच्या वेळी अशा जे थर रचले जातात त्याप्रमाणे थर रचले जातात आणि वरती एक व्यक्ती राहून तर ढोल वाजवतो. त्याच्या साईडला 2 जण आहेत, ते त्या नृत्यामध्ये सहभाग झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं आहे. तर बघा, पंथी नृत्याचा अन्वय बघा ह्याच्यामध्ये आहे. तर महत्त्वाचा मुद्दा काय? पंथी नृत्य हे छत्तीसगडमधील लोकनृत्य आहे जे गुरु घाशीदास, आपण पर्याय सांगितला होता ना, गुरु घाशीदास यांच्या अनुयायाद्वारे केले जाते. पंथी नृत्य हे सनातनी पंथाशी संबंधित आहे, ज्याची स्थापना गुरु घाशीदास यांनी केली होती, ज्यांनी दलितांच्या उद्धारासाठी कार्य केले आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध उपदेश केला. बघा, गुरु घाशीदास एक समाजसेवक सुद्धा होते. त्यांनी दलितांच्या उद्धारासाठी काम पण केलेलं आहे आणि समाजामध्ये जे अन्याय जे हे होतं त्याच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून जो उपदेश आहे तो उपदेश करण्याचा प्रयत्न गुरु घाशीदास यांनी केलेला आहे. पुढं काय म्हटलंय? आध्यात्मिक संदेश देण्यासाठी आणि गुरु घाशीदास यांच्या शिकवणीचा सन्मान करण्यासाठी हे नृत्य केले जाते. त्यामुळे या नृत्याला धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्त्व आहे.
पंथी जे नृत्य आहे छत्तीसगडमधील, आपण छत्तीसगडमधील, झारखंडमधील चुकून माझ्या तोंडातून गेले, छत्तीसगडमधील पंथी नृत्य जे आहे ते कशाचे आहे, धार्मिक आणि सांस्कृतिक असलेलं आपल्याला समजतंय. त्यानंतर पुढं काय म्हटलंय, पंथी नृत्याची ओळख त्याच्या मोहक हालचालीमुळे आहे, ज्या गुरु घासीदास आणि त्यांचे समानता आणि सत्याचे सिद्धांत याच्या स्तुतीपर भक्तिगीतांशी संक्रमित असतात. हे नृत्य प्रामुख्याने धार्मिक प्रसंगी सनातनी पंथाशी संबंधित सणामध्ये केले जाते, जसे की गुरु घासीदास जयंती याच्या माध्यमातून. हे नृत्य केवळ आध्यात्मिक अभिव्यक्ती म्हणून काम करत नाही, तर सनातनी समुदायाच्या परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचे जतन करण्यास मदत करते. म्हणून उत्तर योग्य घासीदास आहे. घासीदास उत्तर काय आहे लक्षात आलं तुम्हाला? तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. गुरु घासीदास याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि पंथी नृत्य जे आहे छत्तीसगडमध्ये आहे हां, तर त्याच्याबद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? गुरु घासीदास. छत्तीसगडमधील पंथी नृत्य टिंब या अनुयायाशी संबंधित आहे, तर गुरु घासीदास हे याचं उत्तर आहे. तर पुढे जाऊ आपण. आत्ता म्हटले बघा, रिकाम्या जागा भरा. कोळी नृत्य पारंपरिकरित्या टिंब समुदायाद्वारे केले जाते. तर कोणत्या समुदायाद्वारे केले जाते? हे एकदम तर सोपं नृत्य आहे आणि त्याची ओळख आहे. तर हे याचं उत्तर बघा, याचं उत्तर जे आहे ते याचं उत्तर आहे मच्छीमार. हे आपल्या महाराष्ट्रातील कोकण जो प्रदेश आहे किंवा कोकणी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये हे नृत्य कोळी नृत्य आपल्याला कोकणी परंपरेला साजेस असणारं कोळी नृत्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते. इथं सुद्धा कोळी नृत्य इथं दाखवलेलं आहे बघा. आम्ही डोलकर 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 दर्याचा राजा आहे का, आणि दुसरा आहे मी हाय कोल्यांनी ते म्हणजे चित्रपटामध्ये तुम्ही गाणी बघू शकता. त्यांची नृत्याची कोळी नृत्य जे आहेत कोळी त्या गाण्यांच्यावरती जे आहेत ते त्याचे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर ह्याचं उत्तर शेतकरी, मेंढपाळ किंवा विणकर येत नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे, कोळी नृत्य पारंपरिकरित्या टिंब समुदायाद्वारे केले जाते. तर मच्छीमार किंवा त्यांना कोळी सुद्धा असं म्हटलं जातं. मच्छीमार किंवा मासेमारी करतात त्यांना लोकांना काय म्हटलं जातं, काय म्हणतात, कोळी देखील म्हटलं जातं. कोळी या नावाने त्यांना ओळखलं सुद्धा जातं. हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये कोकणी प्रदेशामध्ये हे नृत्य जे आहे ते प्रामुख्यानं केलं जातं. पुढं याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कोळी नृत्य हे पारंपरिक लोकनृत्य आहे जे कोळी समुदायाद्वारे केले जाते, ज्यात प्रामुख्याने मच्छीमारांचा समावेश होतो. हे नृत्य त्यांच्या जीवनातील आणि व्यवसायातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे. मच्छीमारी जीवनाचे प्रतिनिधित्व हे नृत्य मच्छीमारांच्या दैनंदिन क्रिया आणि जीवनशैली दर्शवते, जसे की होड्या वल्लवणे, जाळे फेकणे, मासे पकडणे. या हालचाली नृत्याच्या स्टेप्स आणि नृत्य दिग्दर्शनामध्ये सृजनशीलपणे समाविष्ट केल्या जातात. आता इथं बघा, सृजनशीलपणे या शब्दाचा अर्थ पाहिजे. सृजनशीलपणे म्हणजे काय, तर सृजनशीलपणे नवीन सृजनता आली, त्याच्यात नाविन्य आलं. सृजन म्हणजे नाविन्यपूर्ण, त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जातो. पुढं काय आहे, तर उत्पत्ती. हे नृत्य भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशात जसे की महाराष्ट्र आणि गोवा येथे सुरू झाले, जिथे मासेमारी हा कोळी समुदायाचा प्राथमिक व्यवसाय आहे. मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला, कोकणी प्रदेशामध्ये हे नृत्य गायले जातं. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोकणी प्रदेश आहे, गोव्यामध्ये सुद्धा आहे आणि कर्नाटकच्या सुद्धा काही भागामध्ये कोकणी समुदाय राहतो. हे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, ह्या नृत्याची सादरीकरणाची शैली कशी आहे ते बघा. हे नृत्य समुदायामध्ये सादर केले जाते, ज्यात पुरुष आणि स्त्रिया दोघेही भाग घेतात. नर्तक पारंपरिक वेशभूषा करतात, ज्यात पुरुष धोती आणि स्त्रिया रंगीबेरंगी साड्या परिधान करतात, जे त्यांचे सांस्कृतिक वारसा दर्शवतात. संगीत आणि वाद्य. कोळी नृत्याला पारंपरिक संगीताची साथ असते, ज्यात ढोलकी आणि बासरी यांसारख्या वाद्यांचा समावेश असतो. लयबद्ध ताल आणि धून नृत्याच्या उत्साही आणि चैतन्यमय स्वरूपाला वाढवतात.
महत्त्व काय आहे तर हे नृत्य केवळ मनोरंजन साधन नाही तर समुदायाच्या व्यवसायाचा उत्सव साजरा करण्याचा, आनंद व्यक्त करण्याचा आणि समुद्राला आदराने नमन करण्याचा एक मार्ग आहे, जो त्याच्या उपजीविकेचा आधार आहे. म्हणूनच ह्याचं योग्य उत्तर जे आहे ते मच्छीमार आहे. तर बघा, हे नृत्य जे आहे याच्यामध्ये बघा, पुरुष मंडळी जे आहे ते धोतर वगैरे अशा पद्धतीने कोळी बांधव त्यांची पद्धती आहे त्यांच्या पद्धतीने परिधान केलेलं आहे. आणि ज्या महिला ज्या आहेत त्या महिलांनी रंगीबेरंगी अशा साड्या परिधान केलेल्या आहेत. आणि हे नृत्य एक मनोरंजनाचं एक साधन म्हणून याच्याकडे पाहिलं जात नाही, तर त्यांचा जो व्यवसाय आहे मच्छीमारीचा किंवा सागराला नमन करायचा असेल, समुद्रामध्ये मच्छीमारी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि पश्चिम किनारपट्टीवरती हा नृत्य प्रकार त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी या नृत्य प्रकाराला नृत्य केलं जातं आणि त्याला कोळी नृत्य असे म्हणतात. पुढं बघा, ढोल कुणिथा मोठ्या ढोल वापरून केला जाणारा पारंपरिक नृत्य प्रकार कोणत्या भारतीय राज्यामध्ये उगम पावला? आता हे तर खूपच महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, हे परीक्षेला येणार, याला IMPच करून ठेवा. आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये IMPच करून ठेवा, याला लक्षात आलं का? हा प्रश्नच असा आहे की आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये जर तुम्ही पाहिला तर प्रश्न हा विचारलेला आतापर्यंत नाही, पण भविष्यामध्ये विचारला जाणार, त्यासाठी तुम्हाला डोलू कुणिथा मोठ्या ढोल वापरून केला जाणारा पारंपरिक नृत्य प्रकार कोणत्या भारतीय राज्यामध्ये उगम पावला जातो? तर याचं पर्याय दिले, एक आंध्र प्रदेश, दुसरं तेलंगणा, चौथं कर्नाटक आहे, तिसरं कर्नाटक आहे आणि पाचवं आहे केरळ. तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर बघा, कर्नाटक राज्यामध्ये जे आहे याचं हे नृत्य ढोल कुणिथा हे केलं जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, कर्नाटक राज्य. लक्षात आलं? कर्नाटक राज्यामध्ये हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे किंवा नृत्य तिथं केलं जातं. त्याचा मुद्दा काय आहे बघा, ढोलू कुणिथा हे एक उत्साही आणि पारंपरिक नृत्य आहे ज्याचा उगम कर्नाटक राज्यात झाला आहे. हा नृत्य प्रकार या प्रदेशाच्या लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा नृत्य प्रकार मोठे ढोल वाजवून सादर केला जातो, ज्याला ढोलू म्हणतात आणि ते वादक स्वतःच वाजवतात. हे सहसा कुरुबा समुदायाच्या पुरुष सदस्यांद्वारे सादर केले जाते, जो कर्नाटकमधील सेपर्ड समुदाय आहे, म्हणून हे विधान योग्य आहे. नर्तक पारंपरिक वेशभूषा परिधान करतात, ज्यात धोती, फेटा यांचा समावेश असतो, ज्यामुळे नृत्याला एक आकर्षक स्वरूप प्राप्त होते. या नृत्याची वैशिष्ट्ये म्हणजे ऊर्जावान हालचाली, लयबद्ध ढोलवादन आणि तालबद्ध नमुने, जे कर्नाटकच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन करतात. ढोलू कुणिथा सामान्यतः उत्सव, मंदिरातील विधी आणि इतर सामुदायिक कार्यक्रमामध्ये सादर केले जाते, जे भक्ती, कला आणि मनोरंजन यांचे मिश्रण दर्शवते. तर हे बघा, ह्या ढोलू कुणिथा याला नृत्यच काय दिले, नुसतं ढोल मोठे मोठे आहेत बघा त्यांच्याकडे, तर ढोल वाजवायचे. आता आपल्याकडे बघा नाशिक ढोल, लक्षात आलं का? त्या नाशिक ढोलमध्ये असे मोठे मोठे ढोल वाजवतात बघा, ढोल बडवतात, धडाम धडाम असे ढोल बडवत असतात, लक्षात आलं का? किंवा झांज पथक कुठं असेल तर तिथं बी ते ढोल असतात बघा. त्याचप्रमाणे हा ढोल मोठे मोठे वाजवण्याचा प्रकार आहे, त्यामुळे त्यांनी डोक्याला फेटा पण बांधलेला आहे बघा, आणि प्रत्येकाच्या गळ्यात ढोल आणि ते स्वतःच ते ढोल बडवत आहेत. तर ढोलू कुणिथा हा जो ढोल वाजवण्याचा प्रकार किंवा नृत्य प्रकार, पारंपरिक नृत्य प्रकार जो आहे तो कर्नाटक राज्यामध्ये येतो. ढोल कुणिथा कोणत्या राज्यातील नृत्य आहे तर कर्नाटक. पुढचा नृत्य प्रकार आहे थांग टा. एक शास्त्रीय मार्शल नृत्य प्रकार कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? थांग टा. आता हे कुठल्या ठिकाणी असेल बरं? ऑप्शन टाकलेले नाही त्यांनी, A B C D. हा नृत्य प्रकार आसाममध्ये तर नसणार आहे, लक्षात आलं काय? थांग टा हा आसाममध्ये नसणार. हा नृत्य प्रकार त्रिपुरामध्ये पण नसणार आहे. 2 पर्याय गेले, तर राहिली 2, नागालँड आणि मणिपूर. सांगा बरं कुणाला हे जमत असेल तर बघा. तर याचं बघा उत्तर काय आहे बघा, मणिपूर बरोबर आपलं.
म्हणजे मणिपूर या राज्यामध्ये याचं जे आहे हे जे नृत्य आहे ठांगता, नागालँडमध्ये पण नाही, तर ठांगता हे नृत्य प्रकार जो आहे तो मणिपूर राज्यामध्ये आढळतो. आता हे मणिपूर राज्य कुठं आहे हो, तर भारताच्या पूर्वेकडील भारताच्या भारताच्या पूर्वेस मणिपूर राज्य आहे. लक्षात आलं का? पूर्वेकडील देशामध्ये मणिपूर राज्यामध्ये हे ठांगता अशा प्रकारचं नृत्य आहे. बघा हे त्या चित्रामध्ये तुम्ही बघा, त्या हातामध्ये त्याने ढाल तलवारी अशा घेतलेल्या आहे आणि ते नृत्य प्रकार जो आहे तो चालू आहे. तर त्याच्यामध्ये काय काय त्यांनी सांगितले बघा. ठांगता हा एक पारंपरिक मार्शल नृत्य प्रकार आहे ज्याची उत्पत्ती भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्यात झाली आहे. हे मणिपूर मेइतेई समुदायाच्या संस्कृती आणि परंपरेत खोलवर रुजलेले आहे, जे अनेक वर्षापासून ठांगताचा सराव करत आहे. या मार्शल आर्टमध्ये तलवारी थांग आणि भाले टा याचा वापर केला जातो. त्यासोबतच निशस्त्र लढाईच्या तंत्राचाही समावेश आहे. हा नृत्य प्रकार शारीरिक चपळाई, लढाई कौशल्य आणि लयबद्ध हालचालीचे प्रदर्शन आहे, जो कला आणि मार्शल कौशल्याचे मिश्रण आहे. ठांगता केवळ एक मार्शल आर्ट नाही, तर त्यांचे एक मजबूत आध्यात्मिक महत्त्व देखील आहे, जे बहुतेक वेळा विधी आणि औपचारिक प्रसंगी देव आणि पूर्वजांचा आदर करण्यासाठी केले जाते. म्हणून मणिपूर हे ठांगताशी संबंधित राज्य आहे. हा ठांगता जे आहे ते मणिपूर राज्यामधलं महत्त्वाचं नृत्य आहे. मणिपूर राज्यातील ठांगता हे कुठल्या राज्यातील नृत्य आहे, तर मणिपूर या राज्यातील नृत्य आहे. पुढे जाऊ आपण. चा प्रश्न, खालील भारतीय शास्त्रीय नृत्यांची त्यांच्या ऐतिहासिक उदयानुरूप सर्वात जुन्यापासून नवीन क्रमवारी लावा असं म्हटलंय. आत्ता बघा ह्याच्यात हा प्रश्न हा सुद्धा IMPच करून ठेवा. मी जे सांगतो ना तुम्हाला हे IMPच करून ठेवा. कारण का आता हिने क्रम लावायला सांगितलं या ठिकाणी. क्रम लावा म्हटल्यात ते, म्हणजे सर्वात जुनं कुठलं आणि नंतर आता नवीन कुठलं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर तुम्हाला माहिती पाहिजे सर्वात नृत्याचा प्रकार आहे तो पहिला जो आहे तो म्हणजे भरतनाट्यम. भरतनाट्यम 1 नंबर. 2 नंबर ह्याच्यामध्ये येईल कथक. 2 नंबर कथक येईल. लक्षात आलं का? तर 3-1 कुठं आहे बघा. 3-1 पर्याय कुठं आहेत बघा. 3-1 पर्याय कुठं आहेत बघा. 3-1 पर्याय ह्या पहिल्या ह्याच्यात आहे आणि तिसऱ्या ह्याच्यात आहे. आता म्हणजे 2 उडाले, 2 गेले ह्याच्यातील. आता राहिले 1 नंबर आणि 3 नंबरचं. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर याच्यातलं काय येणार, मोहिनी अट्टम की मणिपुरी. तर मोहिनी अट्टम पण नाही येणार. तर ह्याच्यामध्ये 3 नंबरचा पर्याय जो आहे तो 3 नंबरचा पर्याय इथं बघा मणिपुरी येईल. 3 नंबरचा पर्याय मणिपुरी येईल आणि 4 नंबरला येईल मोहिनी अट्टम. असाच क्रम येणार आहे. त्यामुळे 4 नंबरचा पर्याय कुठला आहे, तर हे बघा इथं पर्याय क्रमांक तिसरा जो आहे 3-1-2-4. 3-1-2-4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे 100%. लक्षात आलं काय? भरतनाट्यम, त्यानंतर कथक, मणिपुरी आणि मोहिनी अट्टम हे याचं उत्तर आहे. तर पुढं जाऊ बघू ते कसं आहे ते बघा. भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि मोहिनी अट्टम आपलं बरोबर आहे उत्तर. तर भरतनाट्यम हे भारतातील सर्वात जुन्या शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे, ज्याची उत्पत्ती 2000 वर्षापूर्वी तामिळनाडू या राज्यामध्ये झाली. भरतनाट्यम कुठल्या राज्यामध्ये झालेलं आहे, तर भरतनाट्यम हे तामिळनाडू या राज्यामध्ये त्याची उत्पत्ती झाली. हे प्रामुख्याने मंदिरामध्ये भक्तिपूर्व अभिव्यक्ती म्हणून सादर केले जाते. भरत मुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्र सारख्या ऐतिहासिक ग्रंथामध्ये या नृत्य प्रकाराचे तपशीलवार वर्णन दिलेले आहे. म्हणून क्रमवारीमध्ये ते प्रथम. दुसरा कथक. दुसरं नृत्य कुठलं आहे, तर कथक. तर कथक या नृत्य प्रकाराची मुळे उत्तर भारतात आहेत आणि हे एक कथाकथन कला म्हणून उदयास आले. मंदिरामधील देवतांच्या कथा सांगण्याच्या परंपरेतून ते विकसित होऊन मुघल दरबारात पोचले. तिथे त्याला अधिक परिष्कृत आणि गुंतागुंतीची शैली प्राप्त झाली. कथक इसवी पूर्व 4थ्या शतकापासून अस्तित्वात आहे, ज्यामुळे ते या क्रमवारीतील दुसरे सर्वात जुने नृत्य आहे. म्हणून क्रमवारीमध्ये दुसरा क्रमांक. पुढं मणिपुरी. ईशान्येकडील मणिपूर राज्यात उगम पावलेले हा नृत्य प्रकार 15व्या शतकात उदयास आला. हे वैष्णव परंपरेत खोलवर रुजलेले आहे
आणि राधाकृष्ण यांच्या कथामधील विषय सादर करते. मणिपुरी त्यांच्या मोहक हालचाली आणि विस्तृत वेशभूषेसाठी ओळखले जाते म्हणून क्रमवारी तिसरे. आणि चौथा आहे मोहिनीअट्टम. हा नृत्यप्रकार तुलनेने नवीन आहे आणि याची उत्पत्ती केरळमध्ये झाली. हे 16व्या-17व्या शतकात विकसित झाले. मोहिनीअट्टम मंदिराशी संबंधित आहे आणि त्यांच्या फेमिनिन या मोहक हालचालींसाठी ओळखले जाते, जे बहुतेक वेळा प्रेम आणि व्यक्तीच्या कथनाचे चित्रण करतात म्हणून क्रमवारी शेवटचे नृत्य प्रकार आहे. म्हणजे पहिला बघा नृत्य कुठला भारतातला भरतनाट्यम, दुसरं कथक, तिसरं मणिपुरी आणि चौथं मोहिनीअट्टम. आता कथक जो नृत्य प्रकार जो आहे तो कथक कुठं आहे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि इथे एक देतो तुम्हाला, इथे एक तुम्हाला सांगतो, तर हा महत्त्वाचा प्रकार आहे कथकली. लक्षात आलं का? तर कथकली जे आहे हे केरळमध्ये आहे. केरळ, लक्षात आलं का? कथकली जे आहे ते केरळ आणि कथक उत्तर प्रदेशमध्ये आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पुढचा प्रश्न बघा, मटकी कोणत्या राज्यातील लोकप्रिय नृत्य आहे? आता मटकी हे कुठल्या असेल बरं? आता हे मटकी बघा, असं डोक्यावर असे हे ठेवलेलं आहे, पाठीमागं असं हे दाखवलेलं आहे, एकमेकावर अशा त्या मटके ठेवलेले आहेत पाण्याने भरलेले, आणि ते सगळं पाण्याने भरलेले असतील किंवा मोकळे असतील, आपण ते बघितलेलं नाही, पण एकमेकावर असे ठेवलेले आहेत आणि ते डोक्यावरती घेऊन कसरत करून ते नृत्य प्रकार सादर करायचा आहे. तर हा नृत्य प्रकार आसाममध्ये तर नसणार आहे, आसाममध्ये नसणार आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. हा नृत्य प्रकार मध्य प्रदेश, बिहार किंवा राजस्थानमध्ये असणार. तर बिहारमध्ये पण हा नसणार आहे. तर आता राहिले पर्याय दोनच, मध्य प्रदेश आणि राजस्थान. कारण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अशा प्रकारच्या नृत्याची जी आहेत ती असलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर याचं खरं उत्तर आपण काय आहे तर बघूया. याचं बघा, तर खरं उत्तर आहे मध्य प्रदेश. म्हणजे राजस्थान पण गेला, म्हणजे आपल्या दोन पर्यायापैकी एक उत्तर जे आलं बरोबर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश, आणि राजस्थान पण चुकी झालं. तर मटकी ही कोणत्या राज्यातील लोकप्रिय प्रकार आहे तर मध्य प्रदेश या राज्यातील नृत्य प्रकार असलेला पाहायला मिळतो. तर आपल्याला विचारलं जाईल मटकी हे नृत्य कोणत्या राज्यामध्ये सादर केले जाते किंवा कोणत्या राज्यातील लोकप्रिय नृत्य प्रकार आहे, तर मटकी हे मध्य प्रदेश या राज्यातील लोकप्रिय नृत्य प्रकार आहे, असं आपल्याला माहिती पाहिजे आहे. ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की मटकी नृत्य कसं सादर केलं जातं. ह्या बघा, ह्या महिला आहेत आणि त्या महिलांच्या डोक्यावरती मटके असे एकमेकावर असे ठेवलेले आहेत आणि त्यांचा तोल सावरत त्या मटक्यांचा कसरत करत हे नृत्य प्रकार जो आहे तो त्यांचा चालू आहे. हे चित्र तुम्ही बघा. आणि मटकी हे नृत्य प्रकार मध्य प्रदेश राज्यामध्ये सादर केले जाते. हा नृत्य प्रकार मध्य प्रदेशातील भटक्या जमिनीने विकसित केलेला आहे. छोटा घागरी वापरून सादर केलेला एक लोकप्रिय नृत्य प्रकार आहे, जो मध्य भारतापासून उगम झालेला असून मटकी नृत्य म्हणून ओळखला जातो. हा घागरी नृत्य मध्य प्रदेशातील आहे, मुख्यतः मालवा प्रदेशात सादर केला जातो. म्हणजे मटकी नृत्याला घागरी नृत्य सुद्धा देखील म्हटलं जातं. तुम्हाला असाही प्रश्न येईल, घागरी नृत्य कोणत्या राज्यात सादर केलं जातं, तर घागरी नृत्य जे आहे ते मध्य प्रदेश राज्यामध्ये सादर केलं जातं, हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढे इथं बघा, इथं काही माहिती दिली आपल्याला, राज्य आणि त्या राज्यामध्ये असणारे नृत्य प्रकार. तर बघा, आसाम एक राज्य आहे. तर आसाम या राज्यामध्ये कुठले कुठले नृत्य प्रकार हे केले जातात तर बिहू, नागा नृत्य. बिहू हे नृत्य आसाममधील प्रसिद्ध नृत्य, याची आपल्याला बारकाईनं अभ्यास असला पाहिजे. हे परीक्षेला 2-3 वेळा विचारलेलं आहे. तर आपण नागा नृत्य आसाममध्ये आहे. खेळ गोपाळ हे नृत्य आसाममध्ये आहे. नटपूजा हे नृत्य आसाममध्ये आहे. तिकडं आसाम, बिहार या प्रदेशामध्ये, उत्तर प्रदेश या भागामध्ये छटपूजा सुद्धा केली जाते. बघा, छटपूजा म्हणजे नदीची पूजा केली जाते. इथं नटपूजा आले म्हणून तुम्हाला सांगितलं. तर छटपूजा जी आहे ती उत्तर भारतामध्ये विशेष करून ती नदीची पूजा जी आहे ती केली जाते. त्यानंतर पुढचं नृत्य प्रकार आहे महारस. त्यानंतर कानो नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर आसाममध्ये आहे. झुमुरा, त्यानंतर हब्ज नाही हे पण एकदा एका परीक्षेला विचारलेलं आहे. हे तुम्हाला ज्यावेळी मी PYQ घेईल त्यावेळी तुम्हाला हे दाखवून देणार आहे. पुढं आहे मध्य प्रदेशामध्ये असणारे नृत्य प्रकार कुठले तर आडा, खडा नाच, सेला, भादोनी, मांच, फुलपती, ग्रेडा हे मध्य प्रदेशात आधी आहेत. त्यानंतर बिहारमध्ये कुठल्या नृत्य आहेत तर बाखयान, समचकवा, बदेसिया, जाटा जतीन, पवारिया हे नृत्य प्रकार आहेत. त्यानंतर
राजस्थानमध्ये बघा, राजस्थानमध्ये घुमर, चक्री, गणगोर, घापाळ आणि कलबेलिया. कलबेलिया आणि घुमर आणि चक्री हे लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. घुमर नृत्य राजस्थानमध्ये आहे, चक्री नृत्य राजस्थानमध्ये आहे आणि कलबेलिया हे नृत्य सुद्धा राजस्थान या राज्यामध्ये आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढं बघा, मोहिनीअट्टम हे पारंपरिक नृत्य आहे. याचा उगम भारतात कोणत्या राज्यात झाला? आता मोहिनीअट्टम आपण मगाशी बघितलेला आहे. मोहिनीअट्टम लक्षात आलं का? आता याच्यामध्ये बघा कुठले कुठले राज्य येतील. आसाम तर येणार नाही, पश्चिम बंगाल पण येणार नाही. तर मोहिनीअट्टम हा आंध्र आणि केरळ म्हणजे आपल्या दक्षिण भारतातील जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये असे शब्द असतात ना, मोहिनीअट्टम. तर कुठल्या राज्यामध्ये असेल बरं? तर आपला हा जो नृत्य प्रकार जो आहे मोहिनीअट्टम हा केरळ राज्यातील नृत्य प्रकार आहे. केरळ राज्यातील नृत्य प्रकार आहे मोहिनीअट्टम. हे आपल्याला माहिती पाहिजे. केरळ राज्यातील नृत्य प्रकार आहे हा. आणि हा आंध्र प्रदेशमध्ये पण नाही, आंध्र प्रदेशमध्ये वेगळा आहे. तर मोहिनीअट्टम हे जे नृत्य जे आहे, नृत्य प्रकार जो आहे तो केरळ या राज्यातील नृत्य प्रकार असलेला आपल्याला माहिती होते. पुढं बघू, आपण वाचू, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल. तर बघा, मोहिनीअट्टम शब्दशः मोहिनी ही नृत्य म्हणून ओळखली जाते. ही हिंदू पौराणिक कथांचे आकाशीय जादूगार होते. हे केरळमधील शास्त्रीय एकल नृत्य आहे. एकल म्हणजे एकट्यानं नृत्य करण्याचा प्रकार. तर याचा संदर्भ काय आहे? तर माझा मंगलम नारायण यांनी नामपुत्री व घोष यात्रामध्ये 1709 मध्ये लिहिलेल्या वराहमाला ग्रंथामध्ये कवी कुंजन नंबियार यांनी नंतर लिहिलेल्यामध्ये आढळून शकते. त्यात भरतनाट्यमचे आकर्षक आणि सुरेख आणि कथकली जोम घटक आहेत, परंतु ते अधिक कामुक, गीतात्मक आणि नाजूक आहेत. मोहिनीअट्टम हे आकर्षक, झटके न घेता किंवा अचानक झेप घेतल्या गेलेल्या शरीराच्या हालचालीवर प्रभाव पाडणारे लक्षण आहे. ही लास्य शैली आहे जी स्त्रीलिंगी, कोमल आणि मोहक आहे. ग्लाइड्स आणि बोटीवरील वर खाली यांसारख्या हालचालीद्वारे या हालचालीवर जोर दिला जातो, जसे समुद्राच्या लाटा आणि नारळ, खजुराची झाडे आणि भातशेती. वास्तववादी रंगभूषा आणि साधी वेशभूषा केरळच्या कसाऊ साडीमध्ये वापरली जाते. केरळमध्ये कसाऊ साडी प्रकार असा आहे बघा, आणि त्याच्यामध्ये हे नृत्य प्रकार जो आहे तो केरळमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे तुम्हाला विचारलं जाईल की मोहिनीअट्टम हे जे नृत्य आहे ते कोणत्या राज्यामध्ये आढळते, केले जाते किंवा सादर केले जाते, किंवा ज्याचा उगम कुठल्या राज्यात झालेला आहे? तर केरळ राज्यामध्ये झालेला आहे. मगाशी आपण बघितलं कथक, ते कथक कुठं होतं? कथक उत्तर प्रदेशमध्ये. आणि कथकली कुठं होतं? कथकली सुद्धा होतं, कथकली सुद्धा होतं. हे सुद्धा केरळमधलं नृत्य प्रकार आहे. लक्षात आलं का? केरळमधील हा सुद्धा प्रकार आहे. हा आपल्याला माहिती पाहिजे. तर पुढं आपण जाऊ, आणि इथं दिलेलं आहे बघा, भारताचे शास्त्रीय 8 नृत्य प्रकार. भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्य प्रकार आढळतात. आता तुम्हाला विचारतील किती नृत्य प्रकार आहेत? तर 8 शास्त्रीय नृत्य प्रकार, 8 शास्त्रीय नृत्य प्रकार भारतामध्ये आढळतात. त्याच्यामध्ये भरतनाट्यम हे तमिळनाडूमध्ये आहे, कथक उत्तर प्रदेशमध्ये आहे, कथकली केरळमध्ये आहे, कुचिपुडी आंध्र प्रदेशमध्ये आहे, ओडिशामध्ये आहे, सत्रिया आसाममध्ये आहे. हा प्रश्न IMP करा, हे परीक्षेला विचारलं जाणार. सत्रिया नृत्य प्रकार कुठल्या राज्यामध्ये आढळतो? तर आसाम हे शास्त्रीय नृत्य आहे. मणिपूर राज्यामध्ये आहे. आणि मोहिनीअट्टम आपण जे आता वरती बघितलं ते केरळ राज्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊ आपण. आता ही एक खूप चांगला प्रकार आता हा आहे. तर बघा, केलुचरण महापात्रा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील नृत्याचे प्रवर्तक आहेत? केलुचरण महापात्रा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील नृत्याचे प्रवर्तक आहेत? म्हणजे ह्यांनी नृत्य जे आहे नृत्याची केलेलं आहे, किंवा कोणत्या नृत्य प्रकाराचे जे प्रवर्तक आहे की त्यांना त्या नृत्य प्रकारातल्या कार्याबद्दल ओळखलं जातं. तर हे जे आहे ते ओडिसी, केलुचरण हे ओडिसी
या नृत्य प्रकाराचे प्रवर्तक आहेत. ओडिशी, कुचिपुडी नाही, मणिपुरी नाही, भरतनाट्यम नाही, तर ओडिशी या नृत्य प्रकाराचे ते प्रवर्तक म्हणून मानले जातात. केलुचरण यांना या भारत सरकारचा टपाल जे आहे, टपाल व्यवस्था, त्याचं टपाल तिकीट सुद्धा दिलं आहे बघा. इथं फोटो तुम्हाला केलुचरण महापात्रा यांचा फोटो पण दाखवलेला आहे. टपाल तिकीट त्यांचं जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे बघा. ओडिशी हे संगीत नाटक अकादमीद्वारे मान्यता भारतातील 8 शास्त्रीय नृत्यापैकी एक आहे. ओडिशी एक प्रमुख प्राचीन नृत्य आहे. त्याचा उगम भारताच्या ओडिसा राज्यात झाला आहे. ओडिशीचे प्रसिद्ध नर्तक आहेत सुजात महापात्रा, केलुचर महापात्रा आणि रतिकांत महापात्रा. गंगाधर प्रधान. केलुचरण महापात्रा हे ओडिशातून पद्मभूषण प्राप्त करणारे पहिले व्यक्ती आहेत. केलुचरण हे ओडिशा राज्यातील ओडिशी नृत्य, हे ओडिसी नृत्य जे आहे ते शास्त्रीय नृत्य आहे आणि त्याचं खाली पर्याय दिल्याप्रमाणे नृत्याचे प्रवर्तक आहे केलुचरण महापात्रा जे आहे ते केलुचरण महापात्रा आहेत. पुढं ओटामथुल्ला हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे बघा तुम्हाला सांगतो, हे नृत्य प्रकार जो आहे ना, हा नृत्य प्रकार असं शब्द जे आलं की तामिळ भाषा, कन्नड भाषा, आपलं ज्या भाषेमध्ये असं जर आलं तर हे मणिपुरी ह्याचा असलं जो शब्द असेल तर ते कॅन्सलच होते. तर आता ह्याच्यात बघा ओटामथुल्ला हे केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ह्या 3पैकीच एक असणार आहे. लक्षात आलं का? 3पैकीच एक असणार आहे. तर याच्यामध्ये बघा पर्याय कुठला दिला आहे आपण? केरळ. बघा केरळ काय म्हटलं? केरळ. हां, तर हे नृत्य प्रकार जे आहे हा केरळ राज्यामध्ये आढळते. ओटामथुल्ला हे नृत्य प्रकार जो आहे तो केरळ राज्यामध्ये आढळतो आणि त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर केरळ. ओटामथुल्ला हे नृत्य प्रकार केरळ राज्यामध्ये सादर केले जाते बघा. ओटामथुल्ला हा एक कला प्रकार आहे जो केवळ केरळमध्ये सादर केला जातो. ओटामथुल्ला याचा अर्थ गरीब माणसाची कथकली. ओटामथुल्ला याचा अर्थ गरीब माणसाची कथकली. चाक्यार कुथुला पर्याय म्हणून कुंचन नांबियार यांनी हा नृत्य प्रकार तयार केला. समाजातील प्रचलित सामाजिक राजकीय रचनेचा आणि पूर्वग्रहाचा निषेध म्हणून कुंचन नांबियार यांनी एक माध्यम म्हणून याचा उपयोग केला. आता ही केरळच्या मंदिरात साजरी केली जाणारी एक प्रसिद्ध लोककला आहे. केरळमधील काही इतर लोकप्रकार केरळच्या मध्ये ओटामथुल्ला हा केरळमधला आहे. तर ते काही आणि नृत्य प्रकार जे आहेत ते केरळ राज्यामध्ये सादर केले जातात बघा. केरळची थियाम, त्यानंतर तिरुवतीरकाली, नंतर चाक्यार कुथू, कुट्टियाट्टम, त्यानंतर कथकली आणि मोहिनीअट्टम. हे बघा एवढे नृत्यचे प्रकार जे आहे ते केरळ राज्यामध्ये आहे. असा बी भविष्यात प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी केरळ राज्यामध्ये असणारे पर्यायी नृत्य प्रकार कोणते ते ओळखा किंवा त्यांचे पर्याय कोणते आहे ते सांगा. तर हे तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढे जाऊ. आता हा तर प्रकारात प्रश्न हा अवघडच आहे, सगळ्यांनाच आता अवघड असणार. लावणी हा नृत्य प्रकार तिब्बतीमय राज्याचा हे केला जातो. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. हे काय मला सांगायची गरज नाही. राजस्थान नाही, गुजरात नाही आणि बिहारमध्ये पण नाही. तर महाराष्ट्रामध्ये लावणी हा नृत्य प्रकार सादर केला जातो. आणि हा लावणी हा प्रकार तुम्हाला माहिती असू दे, लावणी हा नृत्य प्रकार पेशवाईमध्ये उदयास आला. पेशवाईच्या काळात उदयास आला लावणी हा प्रकार. कळलं का? पुढं लावणी हा महाराष्ट्रातील नृत्य प्रकार आहे. तो ढोलकीच्या तालावर सादर केला जातो. त्यानं नकाटा, कोळी, लेझिम, गोप, दहीकला, दशावतार ही महाराष्ट्रातील आणखी काही नृत्य प्रकार आहेत. तर लावणी हा महाराष्ट्रातील जो आहे ढोलकीच्या तालावर साजरा केला जातो. आता लावणी म्हटल्यावर सगळ्यांना माहिती पाहिजे. ते लावणी आहेत ना, नटकट भारी कृष्ण मुराळी टपला यमुना तीरी करतोय खोडी घागर पोडी जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. आहे ना, अशा प्रकारच्या ज्या लावण्या आहेत त्या लावणीवरती असा डान्स केला जातो. थोडं पुढं काय दिले बघा, इथं राज्य आणि नृत्य प्रकार दिले आहेत.
तर राजस्थानमध्ये घुमर, चाकरी, गप्पल, कालबेलिया, गणगौर, झुलम, लीला, झुमा, सुईशिने हे आपण मगाशी बघितलं. गुजरातमधील नृत्य प्रकार कुठला तर गरबा आणि दांडिया रास हे जे आहे ते गुजरातमधील महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत. गरबा गुजरातमध्ये खेळला जातो. दांडिया, टिप्पणी, जुरी भवई हे गुजरातमधील मुख्य नृत्य प्रकार. त्यानंतर बिहारमध्ये बघा जट जतीन, पनवरिया, सामा चकवा, बिदेसिया, बाको बेकेन. बिहारमधला बाको बेकेन हा सारखा विचारला जातो. आणि जट जतीन हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, कुचिपुडी हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या भारतीय राज्याचा आहे? कुचिपुडी हा शास्त्रीय नृत्य कोणत्या भारताच्या राज्याचा आहे? तर असं शब्द आहे की तुम्हाला मी सांगितले, दुसरं उत्तर प्रदेश हे याच्यातलं येणारच नाही. आता तामिळनाडू, आंध्र प्रदेश किंवा केरळ या राज्यातील असतील. मग आपण केरळचं नृत्य प्रकार सगळे बघितले, त्याच्यामध्ये हे कुचिपुडी नव्हतं, त्यामुळे केरळ पण गेलं. तर आता आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमध्ये असेल. तर या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो तुम्हाला, आंध्र प्रदेश हेच असणार आहे. कुचिपुडी जो आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये असते, तामिळनाडूमध्ये नाही. तामिळनाडूमध्ये काय येणार हो? मग तामिळनाडूमध्ये येणार भरतनाट्यम. भरतनाट्यम हे तामिळनाडूमध्ये आहे. केरळमध्ये काय येणार हो? केरळमध्ये कथकली. उत्तर प्रदेशमध्ये काय येणार बघ? उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये कथक. लक्षात आलं का? आणि आंध्र प्रदेशमध्ये काय येणार? कुचिपुडी. तर कुचिपुडी हा लोकनृत्य प्रकार जो आहे तो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आढळतो. आणि आंध्र प्रदेश हे राज्य भारताच्या दक्षिण भागामध्ये, पूर्व भागामध्ये आहे. लक्षात आलं का? हे तुम्हाला माहिती असणं पाहिजे. ते इथं लिहिलेलं आहे बघा. कुचिपुडी नृत्याचा उगम आंध्र प्रदेशात झाला. हे भारतीय शास्त्रीय नृत्याचा प्रमुख प्रकारापैकी एक आहे. हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील कुचिपुडी गावात उगम पावले. हे नृत्य नाटक सादरीकरण आहे. त्याचे मूळ नाट्यशास्त्राच्या प्राचीन हिंदू संस्कृत ग्रंथात आहे. हे भारतातील सर्व प्रमुख शास्त्रीय नृत्यांप्रमाणे एक धार्मिक कला विकसित झाले आहे, जे प्रवासी बाईट्स, मंदिर आणि आध्यात्मिक विश्वाशी जोडले आहे. मृदंगजम, झांज, वीणा, बासरी आणि तंबुरा ही कुचिपुडीतील पारंपरिक वाद्य आहेत. तर पुढं बघा, पुढचं काय म्हटलं, राज्य आणि त्याचं नृत्य बघा. मगाशी आपण बघितलं तामिळनाडू भरतनाट्यम, उत्तर प्रदेश कथक, आंध्र प्रदेश कुचिपुडी, ओडिसामध्ये ओडिशी, केरळमध्ये कथकली, आसामचं सत्रिया, केरळमध्ये मोहिनी अट्टम आणि मणिपूरमध्ये मणिपुरी ही नृत्य प्रकार आहेत. आता हे बघा, चेराव हा हा कोणत्या राज्याचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे? चेराव. आता चेराव आता कुठला येणार बघा ह्याच्यामध्ये? चेराव हा तरी आसाममध्ये पण नसणार. आसाममध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये नव्हतं. अरुणाचल प्रदेशमध्ये पण नसणार आहे. तर मिझोराम किंवा सिक्कीममध्ये पण नसणार. या प्रश्नाचं उत्तर आहे मिझोराम. चेराव हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे? तर मिझोराम. अशा प्रकारचा असतो बघा. तर इथं बघूया, हाय बघा, चेराव हे मिझोरामच्या पारंपरिक आणि सर्वात जुन्या नृत्य प्रकारापैकी एक आहे. मिझोरामचा सर्वात जुना नृत्य प्रकार म्हणून चेराव या नृत्याला ओळखले जाते. याला बांबू नृत्य असे म्हणतात. बांबू नृत्य म्हणजे कोणते नृत्य? तर चेराव नृत्य. लक्षात आलं का? इथं लिहूया, चेराव नृत्य हे कुठलं नृत्य आहे? चेराव नृत्य हे चेराव नृत्य हे बांबू नृत्य आहे. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढं, पिकाची भरघोस कापणी होते अशा वेळी प्रसंगी जमिनीवर आडव्या ठेवलेल्या बांबूच्या दांड्यांची जोडी धरून 6 ते 8 लोक चेरव करतात. चेरा नृत्यात घंटा आणि ड्रम वाद्य म्हणून वापरले जातात, जे मिझोराममध्ये सर्वात प्रसिद्ध नृत्यापैकी एक आहे आणि उत्सवाच्या प्रसंगी आकर्षणाचे केंद्र आहे. खुल्लाम, सरल मकाई, चेहलम आणि मिझो हे मिझोरामचे इतर पारंपरिक नृत्य आहेत. मिझो हे कुठल्या राज्याचे नृत्य प्रकार आहे? मिझोरामचे. हे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे या नृत्यावरती. हे बघा, ह्या नृत्याच्या मध्ये बघा, पायाखाली बांबू दिले आहे, त्या बांबूवरती त्यांनी ते नाचत आहेत. त्या डोक्यामध्ये पण त्यांनी असं आदिवासीच्या जे घालतात त्याप्रमाणे त्यांनी घातलेलं आहे. महिलांचं नृत्य आहे. तर चेराव नृत्य जो प्रकार आहे तो मिझोराम या राज्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे बघूया, राज्य आणि त्याचं नृत्य. आसाममध्ये बिहू नृत्य आहे. सिक्कीमधला आपल्याला अजूनपर्यंत आला नव्हता. तर सिक्कीममध्ये बघा शब्द आहे रेचुंगमा हे नृत्य सिक्कीम राज्यामध्ये आहे. त्यानंतर घट्टू किटो हे एकच शब्द आहे. घट्टू किटो हे सिक्कीम राज्याने
चिरमू हे सुद्धा नृत्य सिक्कीम राज्यामध्ये आढळते. त्यानंतर पुढचा आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये पोपीर आणि बुइया. पोपीर अरुणाचल प्रदेशमधलं नृत्य कुठलं आहे? पोपीर आणि बुइया हे अशा प्रकारचं नृत्य आहे. तर आपण बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी नृत्यकला जी आहे ती नृत्यकला वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी साजरी केली जाते. म्हणजेच काय तर आपल्या देशामध्ये विविधता आहे, भाषेमध्ये विविधता आहे, लोकांच्या खाण्यामध्ये विविधता आहे, लोकांच्या राहणीमानामध्ये विविधता आहे आणि वेगवेगळी विविधता असल्यामुळे त्या लोकांचे सण, तिथले उत्सव सुद्धा वेगवेगळे आहेत, तिथली नृत्य शैली पण वेगळी आहे. आणि एवढं सगळं आपल्या देशामध्ये वेगळं पण असून सुद्धा आपला देश हा विविधतेत एकता साधणारा देश आहे. म्हणजे विविधतेत एकता साधणारा देश आहे. ही जरी वेगवेगळी लोकनृत्य वेगवेगळे सण उत्सव जरी सादर करत असले तरी लोक एकोप्याने एकत्र राहतात. त्यामुळेच आपल्या भारताला विविधतेत एकता साधणारा देश म्हणून आज आपल्या भारताची ओळख आहे. तर आज आपण इथं थांबूया आणि ह्या लेक्चर अनेक तुम्ही 2 वेळा अभ्यासा, बघा तुम्ही संपूर्णपणे आणि भारतातील नृत्य प्रकार जे आहेत ते नृत्य प्रकार परफेक्ट तुम्ही पाठांतर करून घ्या, वहीमध्ये नोट करून घ्या आणि याचा तुम्हाला उपयोग पुढे भविष्यात होणार आहे. धन्यवाद.